प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. God is good and all the time, and all God's people said, and all God's people said, and all God's people said. जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. गलतीकारास पत्र अध्याय 2 वचन 20. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, कार्डिनल आयवन डायस हाडाचे कॅरिस्मॅटिक होते. त्यांना कोणीतरी विचारलं की पवित्र आत्म्याची दानं आणि पवित्र आत्म्याची फळं ह्यांच्यापैकी श्रेष्ठ कोणतं आहे. आणि त्यांनी सांगितलं की माणसाचं व्यक्तिमत्व 3 गोष्टींनी बनलेलं असतं. एक आहे त्याचा स्वभाव, दुसरी आहे त्याची जीवनशैली, आणि तिसरं आहे त्याचं कर्तृत्व. कर्तृत्व खूप मोठं असू शकतं, परंतु जर त्याचा स्वभाव खराब असेल तर त्या कर्तृत्वाला काही झळाळी प्राप्त होत नाही. जीवनशैली सुंदर असू शकते, परंतु स्वभाव जर व्यवस्थित नसेल, तो तापट असेल, तो खोडकर असेल, तो अविश्वासी आणि अप्रामाणिक असेल, तर त्यामुळे माणसाला त्रास होऊ शकतो. हे सांगून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की पवित्र आत्म्याच्या दानांपेक्षा पवित्र आत्म्याची फळं महत्त्वाची आहेत. आणि मग त्यांनी भरभर ती फळं बोलून दाखवली. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. ही सगळी फळं गलतीकारास पत्र अध्याय 5 वचन 22 मध्ये देण्यात आलेली आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे सर्व आज अशासाठी सांगायचं की आपल्या धर्मग्रामाचा आश्रयदाता संत पॉल ह्यांच्या ह्या चर्चचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत. आणि त्या निमित्ताने आपण संत पॉलच्या पत्रांवरती चिंतन करत आहोत. आत्तापर्यंत रोम करसपत्र, करिंथी करसपत्रे, आपण फिलेमॉन, फिलिप्पी करसपत्र, कलस्सी करसपत्रे ही सगळी पत्रे बघितलेली आहेत. आज आपण गलती करसपत्र आणि इफिसी करसपत्र ही 2 पत्रे पाहणार आहोत. गलती करसपत्र हे जे आहे ते संत पॉलच्या 4 प्रमुख पत्रांपैकी एक पत्र आहे. संत पॉलची 4 प्रमुख पत्रे कोणती? रोम करसपत्र 1 आणि 2, करिंथ आणि गलती करसपत्र, अशी एकूण 4 पत्रे आहेत की जी पत्रे प्रमुख पत्रे मानली जातात. प्रमुख अशासाठी की संत पॉलची प्रमुख शिकवण ही त्या आपल्या पत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळते. रोम करसपत्राचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे की कसं माणसाचं तारण त्याच्या विश्वासामुळे झालेलं आहे. केवळ नियमशास्त्रामुळे नाही, तर विश्वासामुळे माणसाचं तारण झालेलं आहे. किंवा करिंथी करसपत्रामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे प्रीती हे सर्वश्रेष्ठ ध्येय माणसाने डोळ्यांसमोर ठेवायचं आहे. अगदी त्याप्रमाणे गलती करसपत्र जे आहे त्या पत्राला पवित्र आत्म्याचं पत्र म्हटलं जातं, द एपिसल ऑफ द होली स्पिरिट. आणि त्याला कारण म्हणजे ह्याच पत्रामध्ये संत पॉल आत्म्याच्या प्रेरणेने कसं चालायचं, देहाची कर्मे कसे बाजूला ठेवायची आणि नवजीवन कसं चोखाळायचं त्याच्याविषयी आपल्या वाचकांना मार्गदर्शन करत आहे. थोडीशी पार्श्वभूमी ह्या पत्राची आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. संत पॉलचं परिवर्तन झालं आणि त्यानंतर तो सभास्थानात गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ख्रिस्त हा प्रभू आहे. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. हा माणूस एकेकाळी प्रभूच्या शिष्यांचं छळ करत होता आणि आता इथे येऊन अशा प्रकारे बोलणं करत आहे. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की त्याला कुठेतरी दिव्य असा साक्षात्कार झालेला आहे. कुठल्या प्रकारचा साक्षात्कार झालेला आहे? एकीकडे तो नियमशास्त्राचं काटेकोरपणे पालन करत होता. तो परुषांचा परुषी, इब्र्यांचा इब्री, बनामीन वंशात जन्मलेला, 8व्या दिवशी सुनता झालेला, अशा प्रकारचा संत पॉल किंवा शौल अचानक वेगळंच काहीतरी बोलायला लागतो. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. संत पॉलने नक्की काय असं सांगितलं की ज्यामुळे त्यावेळचे यहुदी लोक जे होते ते यहुदी लोक थोडेसे डिस्टर्ब झाले किंवा अस्वस्थ झाले. त्याने असं सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलेलं आहे, त्यामुळे आता सुनता करायची गरज नाही. आणि हे ऐकल्यानंतर बरेचसे यहुदी लोक त्याच्याबरोबर वितंडवाद करू लागले, त्याच्याबरोबर वादविवाद करू लागले. ज्या ज्या सभास्थानामध्ये तो जायचा त्या ठिकाणी त्याच्याशी हुज्जत घालू लागले. मग संत पॉलने विचार केला की कदाचित हे लोक
प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकण्यास तयार नाहीत, परराष्ट्रीय कदाचित तयार असतील, परराष्ट्रीय म्हणजे बिगर यहुदी, सुनता न झालेले, त्यांना जरी सुवार्ता सांगितली तर ते सुवार्ता कवटाळतील. प्रेषितांची कृत्य अध्याय 14 वचन 27 ह्यामध्ये संत पॉल पुन्हा एकदा प्रेषितांकडे परत येऊन तो सगळा अहवाल सादर करतो. त्या अहवालामध्ये काय दडलेलं होतं की आम्ही यहुदी लोकांनी विरोध केल्यामुळे परराष्ट्रीयांकडे वळालो आणि त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी सताड असे उघडे केले. साक्षात परमेश्वराने आमच्यासाठी कसे कसे विश्वासाचे दार किंवा श्रद्धेचे दार उघडले ह्याविषयीची साक्ष संत पॉलने त्या ठिकाणी दिली. आणि त्या ठिकाणी त्याने एक प्रस्ताव मांडला की आता आपल्याला खूप विचार करावा लागणार आहे की एकीकडे आपल्याकडे यहुदी धर्मातून झालेले ख्रिस्ती आहेत, दुसरीकडे परराष्ट्रीयामधून होणारे ख्रिस्ती आहेत. मग त्या परराष्ट्रीय लोकांनी पहिलं यहुदी व्हायचं का आणि मग ख्रिस्ती व्हायचं का? त्यांना सरळ ख्रिस्ती होता येणार नाही का? आणि त्यासाठी इसवी सन 49 साली जेरुसलेम ह्या ठिकाणी एक धर्मसभा भरली. त्याचा संपूर्ण वृत्तांत प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेण्यात आला, सुनता करण्याची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी मी प्रेज द लॉर्ड अशासाठी म्हणत आहे की ह्याच ठिकाणी आपण यहुदी आणि इस्लाम धर्मापेक्षा वेगळे ठरतो. अजूनही त्या दोन धर्मामध्ये सुनता आहे, आपल्या धर्मामध्ये सुनता नाही. कारण संत पॉलने अगदी खडसावून त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की सुनतेची गरज नाही. का सुनतेची गरज नाही? सुनता करायची म्हणजे नक्की काय? तर रक्ताचा पहिला थेंब परमेश्वराच्या नावाने सांडायचा. इथे तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलेलं आहे, त्याच्या रक्ताने आपल्याला तारण किंवा मुक्ती मिळालेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला वेगळं रक्त सांडायची आता गरज नाही. अशा प्रकारे सुनता हा प्रकार बाजूला सारला गेला. आणि मग संत पॉल हा परराष्ट्रीयांचा प्रेषित आणि संत पीटर हा यहुद्यांचा प्रेषित, अशा प्रकारे त्यांची कामाची विभागवार वाटणी करण्यात आली. त्यानुसार आता संत पॉल निघाला. त्याने अगोदरच एक प्रेषितीय दौरा पूर्ण केलेला होता, आता दुसऱ्या प्रेषितीय दौऱ्यावरती तो निघाला. आणि तो करत असताना गलेशिया किंवा गलती ह्या ठिकाणी तो आला. तिथे आल्यानंतर देखील त्याने सगळ्या लोकांना समजावून सांगितलं, तुम्हाला सुनता करायची गरज नाही, तुम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा, श्रद्धेचं जीवन जगायला सुरुवात करायची आणि तेवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही सहज विचार करा, कट्टर आणि सनातनी यहुदी लोक अशा प्रकारचं सगळं काही ऐकत होते, ते काही शांत बसणारे नव्हते. जेरुसलेममधून काही जण खास पौलाचा मागोवा घेत तो जिकडे कुठे जाईल तिकडे जायचे आणि लोकांच्या मनामध्ये गोंधळ माजवायची. त्यांना सांगायचे की तुमचं तारण झालेलं नाही, तुमची सुनता झालेली नाही, तुम्ही अब्राहमाचे वंशज नाहीत, तुम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता, तेवढं पुरेसं नाही, तुमची सुनता झाली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती संत पॉल गलतीकरास पत्र लिहून ते आपल्यासमोर सादर करत आहे. ह्या पत्राचे एकूण 6 भाग आहेत. अगदी सुरुवातीला संत पॉल अभिवादन करत बसतो. आणि कोणाला अभिवादन केलेलं आहे? गलतियातील मंडळांना. ह्याचा अर्थ असा आहे की फक्त एक चर्च त्या ठिकाणी नव्हतं, कितीतरी मंडळ्या त्याने त्या ठिकाणी स्थापन केलेल्या होत्या आणि त्या मंडळ्या त्या ठिकाणी कार्यरत होत्या. ह्या सगळ्या मंडळांमध्ये एक प्रकारचा असा गोंधळ माजलेला होता. आणि म्हणूनच त्या ठिकाणी संत पॉल सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित परमेश्वर पित्याने साक्षात पाठवलेला असा मी तुमच्याकडे त्याची ही सुवार्ता घेऊन येत आहे. अधिकृत सुवार्ता जी आहे आणि खोटे बंधू जो गोंधळ घालत आहेत त्याविषयी त्याने अगदी स्पष्टपणे अगदी सुरुवातीलाच त्यांना सांगून अभिवादन दिलेलं आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो, असं अभिवादन सांगून त्याने आपल्या पत्राची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर प्रस्तावना तो देतो. वचन 6 ते 11 पहिलाच अध्याय आहे. वचन 6 ते 11 मध्ये त्या प्रस्तावनेमध्ये हा प्रश्न तो मांडतो की जो प्रश्न आत्ताच आपण ऐकलेला आहे की तुमच्या मनामध्ये गोंधळ झालेला आहे, खरी सुवार्ता कोणती? संत पॉल त्यांना सांगत आहे, स्वर्गातून देवदूत जरी उतरून त्याने सांगितलं की ही सुवार्ता खरी आहे तरी त्याच्यावरती विश्वास ठेवू नका.
कारण ही जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती अधिकृतरित्या आम्हाला देण्यात आलेली आहे आणि ती अधिकृतरित्या प्रकट करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच ती अधिकृत सुवार्ता आहे. तुम्ही दुसऱ्या खोट्या सुवार्तेवरती विश्वास ठेवायचा नाही. ती दुसरी सुवार्ता आहे असं कोण सांगत असेल तो सुद्धा शापभ्रष्ट असो, अशा प्रकारची कडक भाषा संत पौल त्या ठिकाणी वापरत आहेत. अभिवादन झालं, प्रस्तावना झाली. आता आपली प्रतिमा काय आहे, कोणत्या अधिकाराने आपण हे सगळं बोलत आहोत ते संत पौल पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9, अध्याय 22 आणि अध्याय 26 ह्या ठिकाणी आपल्याला संत पौलचं संपूर्ण जीवन वाचायला मिळतं. परंतु गलतीकरास पत्रामध्ये अध्याय 2 वचन 12 पासून, अध्याय 1 वचन 12 पासून तर अध्याय 2 वचन 14 पर्यंत स्वतः संत पौल 3 टप्प्यामध्ये स्वतःचं जीवन आपल्यासमोर उलगडून सांगत आहे. त्यातील पहिला टप्पा आहे अध्याय 1 वचन 12 ते 24, की कसा आपला जन्म होण्यापूर्वीच परमेश्वराने मातेच्या गर्भाशयात असतानाच मला पाचारण केलेलं आहे. अशी भाषा ऐकल्यानंतर आपल्याला संदेष्टा इर्मयाची आठवण होते. संदेष्टा इर्मयाला साक्षात परमेश्वर सांगतो, तू तुझ्या मातेच्या गर्भाशयात असताना मी तुला निवडलेला आहे, मी तुला अभिषिक्त केलेला आहे, मी तुला राष्ट्रांचा प्रकाश म्हणून नेमलेला आहे. आणि मग संत पौल दावा करतो, मी देखील राष्ट्रांचा म्हणजे परराष्ट्रीयांचा प्रकाश बनून सगळीकडे फिरत आहे. अशा प्रकारे जन्माविषयी तो सांगतो, पाचारणाविषयी सांगतो, आपण मंडळीचा छळ केलेला आहे एवढीच जणू काही आपली सगळीकडे ओळख आहे, परंतु ती पूर्ण नाही, त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी आपली ओळख आहे. आपलं परिवर्तन कसं झालं ह्याचं वर्णन तो त्या ठिकाणी करतो. आणि त्यानंतर सांगतो की ह्या परिवर्तनानंतर मी जेरुसलेमला गेलो, 15 दिवस तिकडे राहिलो, पण सगळे प्रेषित कार्यावरती निघून गेलेले. प्रभूचा भाऊ याकोब एवढा सोडून दुसरा आम्हाला तिथे कोणच भेटलं नाही. थोडंसं मनन चिंतन केलं आणि पुन्हा एकदा मी माझ्या कामाला लागलो. अशा पार्श्वभूमीवरती आता तो दुसऱ्या टप्प्यात जेरुसलेमला गेल्यानंतर संत पीटरची भेट घेऊन त्याच्याविषयी बरोबर त्याने कशी सविस्तरपणे चर्चा केलेली आहे त्याविषयीची माहिती आपल्याला देतो. कोणत्या विषयावरती चर्चा केलेली आहे? सुनता ह्या विषयावरती. कारण संत पीटर अजूनही जेरुसलेममध्ये यहुदी लोकांना सुवार्ता सांगत होता आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी असं मानून घेतलेलं की आपली सुनता झालीच पाहिजे. आता पौल त्या ठिकाणी येतो आहे आणि संत पीटरला सांगत आहे की आपण ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. अशा प्रकारे ते 2 ख्रिस्त सभेचे मोठे शिलेदार, एकीकडे संत पीटर आणि दुसरीकडे संत पौल एकत्र येतात आणि ह्या गहन अशा विषयावरती चर्चा करतात. आपल्या प्रेषित कार्याची भौगोलिक विभागणी करून घेतात, आपसामध्ये वाटणी करून घेतात आणि मग कशा प्रकारे ते खोटे बंधू येतात आणि आपल्याला त्रास देतात त्याविषयीची माहिती संत पौल गलतीकारास लिहिलेल्या पत्रामध्ये सांगून टाकतो. त्या ठिकाणी परराष्ट्रीयांची दिशाभूल करणारी वक्तव्ये ह्या खोट्या बंधूंनी केलेली आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला वाचायला मिळते. मग तिसऱ्या भागामध्ये संत पौल सांगत आहे की प्रभू येशूच्या भेटीमुळे आपल्या एकंदरीत विचारसरणीमध्ये बदल झालेला आहे आणि ह्याच ठिकाणी आपल्याला ते महत्त्वाचं फेमस असं वचन ऐकायला मिळतं की ह्या पुढे मी जगतो असं नव्हे तर साक्षात ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. मी पूर्णपणे ख्रिस्ताच्या अधीन झालेलो आहे, मी स्वतःला मेलेलो आहे, आता माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे. हे वचन आपल्याला अध्याय 2 वचन 20 मध्ये वाचायला मिळतं. त्यानंतर वादविवादाचे एकूण 6 विषय संत पौलने ह्या गलतीकारास पत्रामध्ये हाताळलेले आहेत. पहिलाच विषय कसा आहे बघा, आणि हा आपला सर्वांना कदाचित लागू पडणार आहे. संत पौल गलतीकारास एक वाक्य म्हणतो, महत्वाचं वाक्य, की अहो गलतीकरानो, तुम्ही जीवनात एवढी मोठी चूक कशी काय करू शकता? आत्म्याने सुरुवात केली आणि आता देहाकडे तुम्ही वळता. म्हणजे इथे कोणत्या प्रकारचा संघर्ष आहे बघा. आत्म्याने सुरुवात केली ह्याचा अर्थ काय?
तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला, त्या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही जीवन जगायला सुरुवात केली. आता कोणीतरी सांगतो की तुमची सुनता झाली पाहिजे, म्हणजे शारीरिक पद्धतीचं जीवन आहे. तुम्ही परत देहाकडे वळत आहात. म्हणून माणसाने लक्ष ठेवायचं असतं की माझं जीवन आत्मिक प्रेरणेने आहे की शारीरिक किंवा दैहिक प्रेरणेने आहे. त्यानंतर मग ताबडतोब दुसरा विषय तो त्या ठिकाणी हँडल करत आहे. एकीकडे अब्राहमचा विश्वास आणि दुसरीकडे नियमशास्त्राची शिकवण. ह्यापैकी कोणती मोठी आहे? आणि किती सुंदर उत्तर त्यांनी दिलेलं आहे बघा, की आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेत, शब्दामध्ये सांगायचं असेल तर, अब्राहमाबरोबर परमेश्वराने करार केला आणि सुनता ही खून दिली. त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वासच त्याच्यासाठी नीतिमत्व म्हणून गणण्यात आला. 430 वर्षानंतर मोशे आला आणि त्या मोशेला मग नियमशास्त्र दिलं. आधी कोण आला होता? अब्राहम. त्याच्याकडे नियमशास्त्र नव्हतं, तरी देखील तो श्रद्धेचा पिता म्हणून गौरविला गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे बघा कशा प्रकारे वादविवाद त्याने केलेला आहे बघा. अगदी स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे की अब्राहमाने ज्यावेळेला विश्वास ठेवला त्यावेळेला नियमशास्त्र नव्हतं, तरी देखील ते सगळे पूर्वज श्रद्धायुक्त जीवन जगले, परमेश्वराच्या नजरेतून नीतिमान ठरलेले आहेत. म्हणून माणसाने केवळ कायदे कानूनचं पालन नव्हे तर श्रद्धापूर्वक जीवन जगणं गरजेचं आहे, असं तो त्या ठिकाणी सांगत आहे. ही श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे? कोणाची ही श्रद्धा? नुसती ती अब्राहमाची श्रद्धा नाही, आता प्रभू येशू ख्रिस्तावरील श्रद्धा. कशामुळे? कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र रद्द केलं नाही, तर नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे. हे आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानात अध्याय 5 वचन 17 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की संदेश त्यांचे ग्रंथ आणि नियमशास्त्र रद्द करण्यासाठी मी आलो आहे असं समजू नका, मी ते पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते पूर्ण केलेलं आहे त्याच्यावर जर श्रद्धा ठेवली तर आपोआपच त्या नियमशास्त्राचं पालन पण होणार आहे, श्रद्धेद्वारे माणसाचं तारण सुद्धा होणार आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद संत पौल त्या ठिकाणी करत आहे. अशा प्रकारे जर माणसाने विचार केला तर मग आपल्यामध्ये फूट कधीच पडू शकत नाही. गुलाम आणि स्वतंत्र, यहुदी आणि हेल्लेनी, स्त्री आणि पुरुष असा भेदच नाही. ख्रिस्त येशूच्या ठाई आपण सर्वजण सारखेच आहोत. गलतीकारस पत्र अध्याय 3 वचन 28. ह्या वचनाला फार मोठं वजन आहे, कारण तिकडे परिस्थिती कशी निर्माण झालेली होती. परराष्ट्रीय होते हेल्लेनी, ज्यांची सुनता झाली नव्हती, यहुदी होते ज्यांची सुनता झाली होती. मग ते आपसामध्ये भेद करायचे की आम्ही यहुदी आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत आणि तुम्ही कनिष्ठ आहात. ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तो अशा प्रकारचा भेदभाव करू शकत नाही. असा माणूस आपल्या पैशावरती अवलंबून श्रीमंत म्हणून गरिबांना तुच्छ लेखत नाही. असा मनुष्य मी पुरुष आहे, तुम्ही स्त्रिया आहात, तुम्ही दुसऱ्या क्रमांकावरती आहात असा भेदभाव करणार नाही. किंवा मी ख्रिस्ती आहे, तो दुसऱ्या धर्माचा आहे, तो नरकात जाणार आहे असा विचार करणार नाही. तर आपण सर्वजण परमेश्वराची लेकरं आहोत, आपण सर्वजण एक आहोत. परमेश्वराने अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या त्याच्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये पाठवलेला आहे. म्हणून आपण सर्वजण एकाच पित्याची लेकरं आहोत, ही भावना जोपासण्यासाठी माणूस तयार असतो. संत फ्रान्सिस असिसीकर एक पाऊल पुढे जातात. ते सांगतात नुसती माणसामध्ये ऐक्य नाही, निसर्ग आणि माणसामध्ये पण ऐक्य असलं पाहिजे. जेवढा माणूस महत्वाचा तेवढा निसर्ग महत्वाचा, तेवढे प्राणी महत्वाचे. चंद्राला त्याने भाऊ मानलं, सूर्याला भाऊ आणि चंद्राला बहीण, पाण्याला देखील बहीण मानलं, गाढवाला देखील सांगितलं तू माझा बंधू आहे कारण तुझा आणि माझा पिता एकच आहे. अशा प्रकारची ऐक्याची, समानतेची भावना जोपासावी असं संत पौल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे. आणि मग त्या गलतीकारांना आठवण करून देत आहे की जेव्हा मी तुमच्यामध्ये होतो तेव्हा कशी मैत्रीपूर्ण भावना आपल्यामध्ये होती, आणि अचानक तुम्हाला असं काय झालं की तुम्ही त्या दुसऱ्यांच्या मागे गेलात, दुसरे सांगत होते ते सर्व तुम्ही ऐकलं आणि त्यानुसार मग सुनता करण्याचा आग्रह धरू लागलात. तुम्हाला तसं करण्याची काहीच गरज नाही, फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेवा. आता हे सर्व सांगत असताना त्याने एक सुंदर असं प्रतीक वापरलेलं आहे की अब्राहमाला 2 बायका होत्या, खुद्द एक स्वतःची पत्नी सारा आणि दुसरी आहे हागार.
की जी हागार आहे ती इश्माईलची नंतर आई बनलेली आहे हागार, दासी. आता साराला मुलं होत नाहीत, म्हणून हागारला तू घे आणि तिच्यापासून मुलं जन्माला घाल, असं साराने स्वतःच सांगितलेलं. त्यानुसार हागारला एक मुलगा झाला इश्माईल. परंतु परमेश्वराने सांगितलं, मी तुला स्वतःचा तुझ्या पत्नीपासून मुलगा देणार आहे, त्याचं नाव इसहाक. आता साराकडून जो मुलगा झालेला आहे तो श्रद्धेचा मुलगा आहे. इश्माईल जो झालेला आहे तो जणू काही नियमशास्त्रासारखा तिच्याकडून हागारकडून झालेला तो मुलगा आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही मुलं जशी अब्राहमाला प्रिय होती, तसेच यहुदी म्हणा की परराष्ट्रीय म्हणा परमेश्वराला प्रिय आहेत. आपण आपल्यामध्ये अशा प्रकारचा भेद करणं गरजेचं नाही. 5व्या भागामध्ये संत पॉल महत्त्वाचं मार्गदर्शन करतो की आपल्याला जर नियमशास्त्र आणि शुभवर्तमान ह्यांच्यात निवड करायची असेल तर आपण शुभवर्तमानाची निवड केली पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की नियमशास्त्र रद्दबातल ठरवणं नाही. त्या शुभवर्तमानामध्ये नियमशास्त्र पूर्णत्वास गेलेलं आहे, पण ती सुवार्ता स्वीकारणं गरजेचं आहे, असं मार्गदर्शन तो करत आहे. त्याचबरोबर देहापेक्षा आत्म्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे, एवढं अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी संत पॉल सांगत आहे. त्यासाठी अध्याय 5 वचन 16 पासून 25 पर्यंत तो आपल्याला सांगत आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. तुम्ही शरीराची वासना पूर्ण करणारच नाही, तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाहीत, कारण तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहात. मग देहाची कर्मे कोणती आणि आत्म्याची फळं कोणती, ह्याचं स्पष्टीकरण संत पॉलने त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आणि मग शेवटी समारोप करत असताना संत पॉल एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आणत आहे की मी नक्की कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगायला पाहिजे. मी माझ्या सुनतेचा अभिमान बाळगत नाही. मी सुनता झालेला माणूस आहे, मी नियमशास्त्राच्या अधीन असलेला माणूस आहे, मी त्याचा अभ्यास केलेला माणूस आहे, त्याचा मला अभिमान नाही. फक्त एका गोष्टीचा अभिमान आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा, येशूच्या क्रूसाचा आम्हा अभिमान. अशा प्रकारचं गाणं आपण गात असतो. तेवढं एकच अभिमान. कशासाठी? त्या क्रूसामध्येच सर्व काही मला मिळालेलं आहे. त्या क्रूसामधून मला प्रेरणा मिळालेली आहे, ताकद मिळालेली आहे, तारण मिळालेलं आहे, प्रेम मिळालेलं आहे, शांती मिळालेली आहे, परमेश्वराशी समेट झालेला आहे, बांधवांबरोबर ऐक्याची भावना निर्माण झालेली आहे. सगळं काही मला त्या ख्रिस्ताठाई मिळालेलं आहे. आणि म्हणूनच तो सांगत आहे, येशूच्या क्रूसाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा अभिमान आपण बाळगता कामा नये. एक 5-6 मिनिटामध्ये इफिसिकरस पत्राची थोडीशी आपण ओळख करून घेण्याचा प्रयत्न करूया की सर्वसाधारणपणे 431 साली एफेसस ह्या ठिकाणी एक मोठी परिषद भरलेली होती आणि त्या परिषदेमध्ये एक महत्त्वाचा विषय चर्चेला जात होता आणि तो विषय म्हणजे पवित्र मरिया ही नक्की कोणाची आई आहे. अचानक आपल्याला वाटेल की हा प्रश्न कसा उद्भवला, कारण 4 ग्रीक शब्द त्या ठिकाणी चर्चेला आले होते. पहिला शब्द होता हॉटॉकॉस. हॉटॉकॉस म्हणजे वाहक, काहीतरी वाहून नेणारा. परंतु आई जेव्हा आपल्या उदरामध्ये बाळाला वाहून नेते तेव्हा हॉटॉकॉस हा शब्द माता ह्या अर्थाने वापरला जातो. म्हणजे हॉटॉकॉस म्हटल्यानंतर आई, म्हणजे पवित्र मरिया आई आहे ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. परंतु मग ती कोणाची आई आहे त्याच्यासाठी 3 वेगवेगळे पर्याय पुढे आलेले. एक पर्याय होता अँथ्रोपोटॉकॉस. अँथ्रोपोटॉकॉस म्हणजे माणसाची आई, पण येशू फक्त माणूस नव्हता म्हणून तो शब्द बाजूला सारण्यात आला. मग दुसरा शब्द आला क्रिस्तोटॉकॉस. क्रिस्तोटॉकॉस म्हणजे अभिषिक्त अशा ख्रिस्ताची आई. परंतु राजे, संदेष्टे, याजक हे सुद्धा अभिषिक्त होते. मग त्यांच्यापेक्षा ख्रिस्त वेगळा होता का? नक्कीच होता. तो नुसता अभिषिक्त, याजक आणि राजा आणि संदेष्टा नव्हता. म्हणून चौथा शब्द आहे थिओटॉकॉस म्हणजे देव. ती देवाची आई आहे ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आला. आणि हे सगळं कुठे घडत होतं? एफेसस ह्या ठिकाणी. ते ठिकाण का निवडण्यात आलं होतं? माऊली त्या ठिकाणी राहत होती. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने संत योहानला सांगितलं, मुला पहा तुझी आई, आणि मग त्याने तिला आपल्या घरी नेलं. कुठे नेलं? योहान त्या ठिकाणी एफेसस ह्या ठिकाणी राहत होता. तेच एफेसस म्हणजे इफिस शहर. त्याच इफिसच्या लोकांना आता संत पौल पत्र लिहत आहे.
प्रकटीकरणाचं पुस्तक जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी 7 मंडळांना पत्र लिहिण्याची आज्ञा देवदूत संत योहानाला करतो आणि त्यातील पहिला क्रमांक आहे इफिस. इफिस येथील मंडळीला लिही असं सांगण्यात आलेलं आहे. एवढं हे जागतिक कीर्तीचं असं मोठं शहर, अशा शहरामध्ये संत पॉल स्वतः जाऊन राहिलेला. सर्वप्रथम तो एका जोडप्यासह तिकडे जातो, प्रिस्का आणि अक्विला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 18, 19 ते 21 मध्ये आपल्याला त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. मग हे जोडपं तिकडे राहतं आणि त्यांनी आणखी एका महत्वाच्या व्यक्तीचं परिवर्तन घडवून आणलं की जो महत्वाचा माणूस अतिशय पॉवरफुल असा वक्ता होता, त्याचं नाव आहे अपोल्लो. अपोल्लोचं परिवर्तन झाल्यानंतर कितीतरी लोक ख्रिस्ती झालेले आहेत. असं हे इफिसचं शहर. त्या ठिकाणी मग संत पॉल आपल्या प्रेषित कार्यामध्ये जाऊन त्यांना भेटी देतो. इफिस शहरामध्ये भेटी देऊन 2 वर्षे त्या ठिकाणी राहतो. त्याच्या बोलण्याचा एवढा मोठा प्रभाव पडतो की मोठमोठे सरदार दरकदार हादरून जातात. ते सर्वजण एकत्र येतात, पौलाच्या विरुद्ध कट करतात आणि संत पॉलला इफिस ह्या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकलं जातं. तिथे असताना त्याने 4 पत्रे लिहिली. इफिसीकरास पत्र, फिलिप्पीकरास पत्र, फिलेमोनला पत्र आणि कलस्सीकरास पत्र. ही 4ही पत्रे संत पॉलने इफिस ह्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. आणि म्हणूनच ह्या पत्रामध्ये आपण कमीत कमी 3 वेळा त्याविषयी वाचतो की मी प्रभूमध्ये बंदिवान आहे, सुवार्ते पायी बेड्या पडलेल्या आहेत, तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा मी बंदिवान झालेलो आहे. असे शब्द आपल्याला ह्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. तर संत पॉलचं आणि इफिसचं अशा प्रकारचं एक नातं आणि त्या नात्यामधून त्याने लिहिलेलं हे पत्र आहे. नव्या करारातील हे एकूण 10वं पुस्तक आहे. आणि इफिसमधील जी मंडळी आहे ती खुद्द पौलाने स्थापन केलेली. मात्र तो ज्या लोकांसाठी लिहत आहे त्या लोकांशी फारसा त्याचा परिचय नाही असं आपल्याला पत्र वाचताना दिसतं. कारण इफिस ह्या ठिकाणी फक्त एकच मंडळी नव्हती, तर बऱ्याचशा मंडळ्या, जशा गलतिया ठिकाणी होत्या तशा बऱ्याचशा मंडळ्या होत्या. अशा सगळ्या मंडळांना त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. काय नक्की मार्गदर्शन केलेलं आहे? जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे माणसाने स्वतःला कधी कधी सांगायला पाहिजे. फादर अब्राम ह्या ठिकाणी आहेत, फादर लिओ आहेत, मी स्वतः आहे, आमच्या सिस्टर आहेत. आम्ही सेमिनरीत गेलो तेव्हा निवड नाही केली. तुम्ही विचार करा, जगाच्या स्थापनेपूर्वी एखाद्या माणसाला जर घर बांधायचं असेल तर तो घरामध्ये कोण कोण असणार आहे. उद्या माझी 2 मुलं आहेत, त्यांना वर खाली पाहिजे, त्यांना मुलं होती, त्यांना पाहिजे, अशा सगळ्यांचा विचार करून माणूस ते घर बांधतो. ह्या जगाची स्थापना करताना त्यांनी माणसाचा विचार केला, तुम्हा आमाचा विचार केला आणि मग हे जग स्थापन केलेलं आहे. असं संत पॉल सांगत आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वराने आपल्याला अशा प्रकारे निवडून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच आपण आपसामध्येच भेदभाव करण्याची आवश्यकता नाही. तर ख्रिस्त आपली पत्नी ख्रिस्त सभा हिच्यावर जेवढं प्रेम करतो तसा पतीने पत्नीवरती, एकमेकांवरती प्रेम करायचं आहे, चांगलं कौटुंबिक जीवन जगायचं आहे, असा आग्रह तो त्या ठिकाणी धरत आहे. आणि हेच सगळं सांगत असतानाच बाप्तिस्मा एकच, प्रभू एकच, विश्वास एकच आणि आपणा सर्वांचा पिता सुद्धा एकच आहे ह्याची जाणीव तो करून देतो. हे जीवन जगायचं असेल ह्या जगामध्ये तर त्यासाठी काही पथ्ये पाळली पाहिजेत. ती पथ्ये देखील तो त्या ठिकाणी वर्णन करतो. फक्त एक पथ्य त्यापैकी मी तुमच्यासमोर आज सादर करणार आहे. आणि ते पथ्य म्हणजे ह्या जगामध्ये जीवन जगत असताना शरीर, जग आणि सैतान ह्या तिनाकडून आपल्याला सतत मोह होणार आहेत. शरीराचे मोह असतात, ह्या जगाचं आकर्षण असतं आणि सैतानाचे डावपेच असतात. ह्या सगळ्यांबरोबर जर आपल्याला लढा द्यायचा असेल तर त्यासाठी देवाची शस्त्रसामुग्री आपण धारण केली पाहिजे. देवाची शस्त्रसामुग्री ह्यामध्ये एकूण 6 गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण, आत्म्याची तरवार असलेला देवाचा शब्द, विश्वासाची ढाल, सत्याचा कमरबंध आणि शांतीची सुवार्ता असलेल्या चपला, वाहना किंवा सिद्धता. म्हणजे एखादा समजा सैनिक, योद्धा लढाई करण्यासाठी निघालेला आहे,
साधे आपल्यासारखे कपडे घालून गेला तर तो परत येणार नाही. त्याला सगळी शस्त्रसामुग्री घेऊन युद्धासाठी जावं लागेल. म्हणून संत पॉल सांगतो, आपलं झगडणं रक्त मांसाची नाही, आपल्या एकमेकांशी नाही आहे. आपलं झगडणं सैतानाशी आहे, दुरात्मेशी आहे, आकाशातील शक्तीशी आहे, अंधाराच्या पॉवरशी आहे. त्याच्याशी लढायचं असेल तर तशा प्रकारची शस्त्रसामुग्री पाहिजे. तारणाचं शिरस्त्रण ह्याचा अर्थ काय, की माझं तारण झालेलं आहे ह्याची मला कुठेतरी खात्री असली पाहिजे. एखाद्या माणसाच्या डोक्यावर टोपी असते, त्यावरून आपण त्याचा पक्ष समजतो. माझं तारण झालेलं आहे, तसं ते तारणाचं शिरस्त्राण. कसं समजायचं माझं तारण झालेलं आहे? मोहामध्ये आणि दुःखामध्ये मी कसा वागतो त्याच्यावरून माझं तारण झालेलं आहे किंवा नाही ते समजून घ्यायचं. मग नीतिमत्वाचं उरस्त्राण. उरस्त्राण ह्या ठिकाणी छाती हा जो भाग असतो अतिशय नाजूक, त्या ठिकाणी जर बाण गेला तर माणूस मरू शकतो. म्हणून नीतिमत्वाचं उरस्त्राण. नीतिमत्व कोणाचं नीतिमत्व? आपलं नाही, परमेश्वराचं. की मी पापी असेन पण माझा परमेश्वर पवित्र आहे. तो पवित्र परमेश्वर पवित्र 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 आहे, त्याचं नीतिमत्व मी धारण करणार आहे. तो मला अपवित्र गोष्टीपासून दूर ठेवणार आहे. त्यानंतर आत्म्याची तरवार असलेला परमेश्वराचा शब्द. ती तरवार प्रभू येशू ख्रिस्ताने यहुदियाच्या वाळवंटामध्ये वापरली आणि सैतानाची खांडोळी केली. ज्या ज्या वेळेला त्याच्याकडून मोह आले त्या वेळेला त्याने ताबडतोब देवाचा शब्द वापरला आणि त्या सैतानाला पिटाळून लावलं. विश्वासाची ढाल. तुम्ही विचार करा की त्या शत्रूचे जळते बाण तुम्हाला परत करता यावेत, म्हणून विश्वासाची ढाल हाती धरा किंवा धारण करा आणि उभे राहा, असं संत पॉल म्हणतो. ती विश्वासाची ढाल फक्त स्वतःसाठी नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या मुलाबाळासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मग्रामासाठी आपल्याला धारण करता आली पाहिजे. म्हणून आपलं जे बोलणं चाललं आहे ते नुसतं बौद्धिक पातळीवरती आणि ह्या जगाच्या रहाटीनुसार असायला नको, तर ते श्रद्धेच्या प्रांगणामध्ये परमेश्वरावरील विश्वास कसं वाढवता येईल त्या संदर्भात आपलं बोलणं चालणं असणं गरजेचं आहे. म्हणून ती विश्वासाची ढाल. त्यानंतर सत्याचा कमरबंद. सैनिक कमरबंद कशामुळे बांधायचे? कारण त्याचे बऱ्याच वेळेला पायघोळ झगे असायचे लांब आणि त्याच्यामध्ये अडखळून माणूस पडण्याची शक्यता, म्हणून तो कमरबंद. तसा सत्याचा कमरबंद जर असेल, तुम्ही जीवनात कधीच अडखळून पडू शकत नाहीत. त्या सत्याच्या मार्गाने चालणारा माणूस कधीच अंधारात चाचपडू शकत नाही. म्हणून तो सत्याचा कमरबंद. आणि शांतीची सुवार्ता असलेली सिद्धता पायी चढवायची. फादर लेस्ली राटात सेमिनरीमध्ये आम्हाला सांगायचे, ते म्हणतात तुमच्या हाताला सुगंध येत असेल तर ज्या कोणाच्या हातात तुम्ही हात द्याल त्या माणसाला देखील सुगंध मिळतो. पण जर तुमचे हात बरबटलेले असतील, माखलेले असतील, घाणेरडे झालेले असतील, ती घाण तुम्ही सगळीकडे पसरविता. अगदी त्याप्रमाणे शांतीची सुवार्ता तुमच्या पायामध्ये असली पाहिजे. येशूने देखील आपल्या प्रेषितांना सांगितलेलं, ज्या घरात तुम्ही प्रवेश कराल तिथे सांगायचं ह्या घरात शांती असो. आणि जर तशी शांती नसली तर तिकडे त्या तुमच्या पायाची धूळ देखील झाडून टाका. एवढ्या कडक भाषेत सांगितलेलं. मी जिथे कुठे जातो तिकडे शांती पसरवतो की आगलावी करतो? प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे. म्हणून इफिसिकरास पत्रामध्ये संत पॉल अशा प्रकारे मार्गदर्शन करतो आणि मग आपल्या पत्राचा समारोप करतो. क्षणभर शांत राहूया. 2 पत्रांवरती आपण थोडंसं चिंतन केलेलं आहे. गलतीकारास पत्रात संत पॉल आपल्याला पाचारण करत आहे की देहाची कर्मे तर उघड आहेत, त्या देहाच्या कर्माने आपल्याला जीवन जगायचं नाही. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. संत पॉल स्पष्टपणे सांगत आहे, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. आणि म्हणूनच तो आपल्याला पाचारण करत आहे की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ तुम्हाला धारण करायचं आहे. साक्रामेंतामध्ये असलेल्या येशूकडे ह्या सर्व फळांसाठी मागणी करूया. प्रीती,
आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा आणि स्वतःच्या इंद्रियावरचा, स्वतःच्या जिभेवरचा, स्वतःच्या भावनेवरचा, स्वतःच्या मनावरचा ताबा, ह्या देणग्या परमेश्वराकडे मागूया. आणि इफिस्करस पत्रात सांगितल्याप्रमाणे देवाची शस्त्र सामग्री ह्या क्षणाला धारण करूया. तारणाचं शिरस्त्राण आपल्या डोक्यावरती असावं, नीतिमत्वाचं उरस्त्राण आपल्या छातीवर असावं, आत्म्याची तरवार आपल्या हातात, बायबल सतत आपल्या हातात असावं, विश्वासाची ढाल, श्रद्धेचं जीवन, सत्याचा कमरबंद, योग्य मार्गाने वाटचाल करण्याचं शहाणपण आणि शांतीची सुवार्ता लाभलेली सिद्धता, चपला, वाहना आपल्या पायामध्ये असाव्यात. ही कृपा आपण मागूया आणि येशूचा आशीर्वाद स्वीकारूया. कृपया उभे असा. प्रिय भाविकांनो, एक मिनिट खाली बसूया. आपल्याला 1 जुलैला कोणता दिवस होता माहिती आहे ना? 1 जुलैला फादरने आपल्याला पहिलं प्रवचन दिलेलं, तो संत पौलच्या जीवनावर सगळा आढावा घेतलेला होता. त्यानंतर 3ऱ्या सोमवारी पुन्हा फादराने आपल्याला करंथीकरास पत्रावर आणि आज संत पौलची गलातीकरास पत्र आणि इफिसिकरास पत्र अत्यंत प्रभावीपणे आणि उत्तम शिक्षकांची लक्षणं कोणती की आपल्या मुलांना ते चावून अगदी बारकाईने करून ते त्यांच्या गळ्यामध्ये उतरविणं ही उत्तम शिक्षकांची लक्षणं असतात. शब्दाची फोड करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. फादरांना आम्ही बरेचसे गुरुजी म्हणतो, कारण ते उत्तम गुरु आहेत आणि शब्दाची फोड करून आपल्या गळ्यामध्ये ते उतरवितात. आणि सुंदर प्रकारे आज विश्लेषण फादरांनी गलातीकरास पत्र आणि इफिसिकरास पत्र केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून फादरांचं आपण अभिनंदन करूया आणि थँक्यू फादर. आणि दुसरं मला अभिमान वाटतो की मला स्वतःला शंका होती. 3 दिवसापूर्वी फादरांच्या बंधूचं निधन झालं. फादर येतील की नाही, मी त्यांना हळूच लिहिलं की कोणत्या शब्दात मी तुम्हाला विचारू की तुम्ही येणार की नाही, आणि तरी पण मी हिम्मत करतो आणि तुम्हाला विचारतो. आणि फादरांनी सांगितलं मी येतो आहे, कारण मी शब्द लोकांना दिलेला आहे, तुम्हाला शब्द दिलेला आहे. फादर, त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि तुमच्या भावासाठी मी आपल्या सर्व भाविकांना सांगतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी विशेष प्रकारे प्रार्थना करतो.